बीड जिल्हाधिकारी कार्यालय सध्या चांगलंच चर्चेत आहे. कारण या बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आणि ज्या पद्धतीने बीडच्या प्रशासनामध्ये ज्या पद्धतीच्या प्रताप झालेली आहेत, ज्या पद्धतीने मोठमोठे कांड केलेले आहेत आणि या कांडमुळं खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची गोरगरीब जनता आजही हातात कोयता घेऊन ऊसतोडीला पर जिल्ह्यात जाते. निधी तर अमाप येतात, विकास योजना अफाट पद्धतीने मांडल्या जातात, पण ज्या पद्धतीनं चोर चोर मौसेरे भाई हा सगळा मलिदा वरपून काढतात ना, त्यामुळं आज खऱ्या अर्थानं बीडची जी दुरावस्था आहे तिला कारणीभूत हीच व्यवस्था. सध्या ईडीच्या रडारवर बीड जिल्हाधिकारी कार्यालय चांगल्याच पद्धतीनं हायलाइट आहे आणि ईडीच्या तीन वेळेस झाडाझडती या जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूसंपादन कार्यालयाची झाली. पण ईडीला काय काय गावलं नेमकं बीड जिल्ह्याच्या या प्रतापामध्ये अविनाश पाठक व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या प्रकारची भूखंड या ईडीच्या हाताला लागली, खऱ्या अर्थानं चौकशीचा मुद्दा आहे. आणि खऱ्या ज्या परिस्थितीत बीड जिल्ह्याची अवस्था होऊन बसली आहे, ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याला आयरणीवर ठेवलंय आणि सगळं येत असताना मात्र मलिदा मात्र वरपणारे हे चोर चोर मौसेरे भाई खऱ्या परिस्थितीत ज्या पद्धतीने बीडला एक वेगळ्या दिशेला नेऊन सर्वसामान्यांसमोर आणि जनतेसमोर जी अपराधिक जिल्हा म्हणून, गुंडगिरीचा जिल्हा म्हणून जी एक दहशत माजवली ना, त्या दहशतीच्या मागं दडलंय काय याची चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी राजेश दुबे. म्हणतात ना की एखाद्या जिल्ह्याचा प्रताप नेहमी तिथं जात असताना तिथल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. पण जो सगळ्यात जास्त भ्रष्ट, सगळ्यात जास्त करप्टेड अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांना मात्र बीड खूप चांगल्या पद्धतीने आवडतो. कारण इथं चरायला कुरण मोठं आहे. ही कुर्ण यांच्या 7 पिढ्यांचा उद्धार करून जाते. कारण की राजकीय परिस्थिती बघितली तर पाहिजे ती जागरूकता आणि पाहिजे तो विकास या राजकीय परिस्थितीमध्ये कधीच ध्यानीनं मनी आलेला आहे. त्यामुळं आलेल्या योजनांचा कसा गैरउपयोग करायचा आणि ह्याला कसं वरवडायचं हे बीडच्या शासनालाही आणि प्रशासनालाही चांगल्या पद्धतीने माहिती. त्यामुळं महाराष्ट्रात जे कांड घडतात, महाराष्ट्रात जे घोटाळे होतात, महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण होते त्यापेक्षा वेगळी परिस्थिती हे बीडची नेहमीच राहते. त्यामुळेच बीडचे जर विषय काढला तर घोटाळ्यांचा जो बाजार आहे ना, तो बाजार खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता अविनाश पाठक जो जिल्हाधिकारी म्हणून बीडला रुजू झाला आणि ज्या पद्धतीनं त्याची परिस्थिती ही बीडशी खूप जोडलेली आहे. कारण हे अविनाश पाठक 2007 पासून ज्या पद्धतीने या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडले गेले होते आणि आश्चर्य बघा की एकूण जिल्हाधिकारी कार्यालयाचे महत्वाचे 5 विभाग, एक आरडीसी, दुसरा अतिरिक्त जिल्हाधिकारी, तिसरा पुरवठा विभाग, गौण खनिज विभाग, हे 5च्या 5 विभाग त्या बिचाऱ्याच्या अशा अधीन करून ठेवले होते कारण की त्यावेळेस कर्मचारी येत नाहीत. असाच एक भूमिका तयार करून या 5च्या 5 कार्यालयाच्या भूमिका या अविनाश पाठकांच्या हाती दिल्या होत्या. मग मनसोक्त पद्धतीचा कार्यक्रम, जिथं हात घातला तिथं तूप, जिथं हात घातला तिथं काजू बदाम, जिथं हात घातला तिथं मोठमोठ्या परिस्थित्या. मग अशा पद्धतीनं सोकावलेल्या माणसाला परत बीड जिल्ह्यात संधी मिळाली आणि संधी मिळाली तर यांचे चेले चपाटे ज्यावेळेस यांच्या हाताखाली शिकत होते, यांच्या हाताखाली घडत होते, त्यांनी मोठं कांड केलं. कारण धुळे सोलापूर हायवे हा ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यासाठी एक विकासाची भूमिका घेऊन आला
त्या पद्धतीनं भ्रष्टाचारांसाठीही खूप मोठ्या प्रमाणात याची मलिदा रोखण्यासाठी याची चांगली परिस्थिती निर्माण झाली आणि पाहिजे त्या पद्धतीनं आणि पाहिजे त्या परिस्थितीनं यांनी मलिदा ओढण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने बीडच्या रेल्वे भूसंपादनाचा घोटाळा ज्या पद्धतीने ऐरणीवर आला आणि वास्तविक स्वरूपात ऍडव्होकेट अजित देशमुख यांच्या जागरूकतेमुळे 1100 कोटी रुपयाचा जो अतिरिक्त भूसंपादनाचा विषय शासनाच्या लक्षात आणून दिला आणि तिथून खऱ्या अर्थानं या घोटाळ्यांची जी खरी परिस्थिती आहे ती जनतेच्या समोर आली. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या जिल्ह्याला वरबाडलंय आणि ज्या पद्धतीने लुटलंय त्याचा हा 256 कोटी म्हणजे खूप क्षुल्लक आकडा आहे. ह्याच्यापेक्षा हजारो कोटींचे भ्रष्टाचार आहेत. कारण जिल्हा फक्त होरपळला गेलाय. योजना मोठमोठ्या आणण्यात आल्या पण या योजना कशा पद्धतीनं कोरड्या झाल्या हे अजूनही जनतेला कळालेलं नाहीये. मग ज्या पद्धतीने बीडच्या त्या स्वच्छता सभापतींनी जी प्रताप केली आणि नगराध्यक्षांच्या कॅबिन मध्ये बसून आमसभेचे ठराव पास केले त्या पद्धतीची ठराव अनेक या डीपीडीसी असो किंवा जे काही संदर्भित विकासाचे समित्या असो यांचे सगळ्यांचे ठराव अशाच पद्धतीने घेण्यात आले आणि अशाच प्रोसिडिंग रंगवण्यात आल्या आणि खऱ्या अर्थानं जिल्हा हा कोरडा ठेवण्यात आला. वास्तविक स्वरूपात आजपर्यंतच्या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या ज्या योजना जिल्ह्यात राबवण्यात आल्यात ना त्या योजनेचा जर खऱ्या अर्थानं जर समाचार घ्यायला ऑडिट करायला सुरुवात केली आणि त्याचा प्रत्यक्ष स्थळी काय परिणाम आहेत याची जर तपासणी केली ना किंवा चाचपणी केली ना तर हाताला लागणार आहे शून्य. कारण मोठमोठे गबाड अशा पद्धतीनं खाऊन बसलेत आणि ढेकरा देऊन पचून बसलेत. त्यामुळं अविनाश पाठकच्या संदर्भातून जी आता ईडी झाडाझडती घेते, ईडी ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातला महसूल विभाग आणि भूसंपादन विभाग हा दोन्ही पद्धतीनं ज्या पद्धतीने ओळखण्याची प्रयत्न करते, आज त्या 154 फायलीपैकी 6 फायली या गायब आहेत. कुठे गेल्या त्या 6 फायली? जमिनीने खाल्ल्या का आभाळात पळून गेल्या कोणालाच कळायला तयार नाही. मात्र हातात धतुरा देऊन बसलेली ही व्यवस्था आणि या व्यवस्थेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मलिदा खाल्ला तर ते पचवायचा कसा. शेवटी ईडीच्या हातातही धतुराच लागणार आहे आणि हा धतुरा खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या नशिबी कायम आहे. कारण की सगळे कांडच अशा पद्धतीने केले जातात. जरी ते पटलावर आले, जरी त्याची चाचपणी झाली तर 4 दिवस वर्तमानपत्रांच्या बातम्या आणि सर्व समाज सोशल माध्यमावर त्याची चर्चा या 4 दिवस राहतात. 5व्या दिवशी ती चर्चा गायब होते कारण की त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा आणि वेगळे कांड समोर येतात. त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं जर पोषित करायचं असेल तर ती जबाबदारी जिल्ह्याच्या जनतेची. जिल्ह्याच्या परिस्थितीशी जर जनता एकरूप नसेल तर अशाच पद्धतीचा जो भ्रष्टाचार आहे, अशाच पद्धतीचा जो अनागोंदी कारभार आहे आणि अशाच पद्धतीची जी आरेरावी आहे ती आरेरावी नेहमी आमच्या नशिबाला पुंजली जाईल. कारण की आम्हाला जनप्रतिनिधी निवडताना आम्हाला कधीच आमचा विकास कळालेला नाही, आमचे प्रश्न कळालेले नाहीयेत. आमच्या समोर फक्त ती चपटी बोटी आणि ती गांधीबाबांचं दर्शन झालं की आमच्या सगळ्या समस्या तिथं संपून जातात. आणि ज्या पद्धतीनं मग ही परिस्थिती आणि असे सोकलेले लोक जे अविनाश पाठकच्या माध्यमातून आज आरसा दाखवतायत ती अशी लोक आमच्या समोर मायकल जॅक्सनचा तो ब्रेक डान्स करतात. कारण मायकल जॅक्सननं जसं भुरळ घातली होती ना ब्रेक डान्स करून, तशी भुरळ घालणारी ही व्यवस्था सामाजिक परिस्थितीला विळख्यात घेते, विळख्यात. त्यामुळं आजही सामाजिक परिस्थिती आणि जो अनागोंदी कारभार आहे
तो अशाच पद्धतीने राहावा अशी राजकीय लोकांची इच्छाशक्ती आहे. कारण की ह्यांना जर या पद्धतीच्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये जर सगळ्या गोष्टी चालल्या तरच खऱ्या अर्थानं यांची परिस्थिती भागली जाते, व्यवस्थितपणे चालवता येते. कारण जनता जरी उपाशी तरी आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते मात्र तुपाशी आहेत. आणि यामुळं खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीत ज्या अवस्था बीड जिल्ह्याच्या करून ठेवल्यात आणि जी परिस्थिती आमच्यावर आणून ठेवली आहे ना, त्याला जबाबदार आम्ही आहेत. कारण की आम्हाला चांगले जनप्रतिनिधी आणि चांगली व्यवस्था नको आहे. फक्त आम्हाला चपटी आणि बोटी आणि आम्हाला मतदानाच्या वेळेस जो जो आम्हाला गांधी बाबाचं दर्शन घडवेल त्याच्या सोबत आमच्या जाण्याची इच्छा ज्या पद्धतीने निर्माण होतात त्याची परिणाम अशाच पद्धतीने आमच्या जीवाला नेहमी यातना देत राहतील. आणि अशाच पद्धतीनं आलेला विकास हा कुठं गायब झालाय हे आज मात्र अजूनही आम्हाला संशोधनाचा भाग राहील. त्यामुळं सामाजिक परिस्थिती सुधारायची असेल तर काका मामा सोयरा धायरा जो आहे ते समीकरण तोडली पाहिजेत. जागरूक पद्धतीने जर विचार केला आणि जर जागरूक पद्धतीने जर भूमिका मांडली तरच खऱ्या अर्थानं आम्ही कुठंतरी या जगाच्या नकाशावर आमची एक भूमिका असेल. नाही तर आहे त्याच पद्धतीनं कोयता आणि आहेच त्या पद्धतीने गुंडगिरी ही कायमस्वरूपी आमच्या डोक्याला लागलेला तर डाग कधीच आमच्या डोक्यावरून पुसला जाणार नाही, हे मात्र अंतिम सत्य आहे. जर याबद्दल तुमच्या मनात काही वाटत असेल आणि याबद्दल तुमची भूमिका जर असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.